सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गणेश उत्सव असो, गौरीपूजन, नवरात्र किंवा कुठलाही उत्सव, देव येतो, आपण त्याचं स्वागत करतो आणि नंतर विसर्जन करतो. पण कधी विचार केला आहे का की देवाला का निरोप दिला जातो, मूर्ती का पाण्यात विसर्जन केली जाते? हे फक्त एक विधी आहे की त्यामागे गहन तत्त्वज्ञान लपलेलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत सर्व देव विसर्जनाचे पुराणातील महत्त्व, त्यामागील आध्यात्मिक अर्थ आणि जीवनाला दिशा देणारा एक संदेश. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. आगमन आहे आणि निर्गमन पण आहे. गणपती असो, गौरी असो किंवा दुर्गा असो, मूर्ती येते आणि जाते, पण देव कुठं जात नाही, तो तर आपल्या हृदयात राहतो. हे कोणत्या कोणत्या पुराणात आहेत मी असं थोडक्यात सांगणार आहे. इथं 3-4 पुराणामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये कथा मिळालेली विसर्जनाबद्दल, की विसर्जन का केलं जातं. गणेश पुराण सांगतं आपल्याला, गणपती बाप्पा येतात, आपल्या विघ्नाचं निवारण करतात. अर्चना पूर्ण झाल्यानंतर त्यांचं विसर्जन म्हणजेच त्या देवशक्तीला पुन्हा पंचतत्वात विलीन करणं, हे आपल्याला शिकवतं. गणपती बाहेर नाहीत, ते आपल्या अंतःकरणात आहेत. गौरी म्हणजे पार्वतीचं मंगल रूप, संपत्ती, सौंदर्य आणि सौभाग्याचं प्रतीक. देवी भागवत पुराण सांगतं, देवीचं मूर्त स्वरूप नश्वर आहे पण शक्ती नित्य आहे, म्हणून विसर्जन म्हणजे त्या शक्तीला पुन्हा निसर्गात विलीन करणं. नवरात्रानंतर देवीचं विसर्जन हे सूचित करतं शक्ती अमर आहे पण तिचं स्वरूप बदलत राहतं. मार्कंडेय पुराणसुद्धा सांगतं, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. देवी प्रत्येक रूपात, प्रत्येक कणात आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात स्कंद पुराणात तर स्पष्ट सांगितलेलं आहे की कलशाची पूजा झाल्यावर त्याचं पाण्यात विसर्जन करावं, कारण ऊर्जा तिथून आली तिथेच परत जाते. हे ऊर्जेच्या परिपूर्ण चक्राचं एक प्रतीक आहे. मूर्ती बनते मातीपासून, रंग, पाणी, वृक्षापासून. विसर्जन म्हणजे तिला पुन्हा तिच्या मूळ पंचतत्वात विलीन करणं. हे पंचतत्व कोणते आहेत तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि ह्या तत्वात पुन्हा विसर्जन हे होतं त्यांचं आहे, म्हणजे हे पंचतत्वात विलीन होणं म्हणजे हे निसर्गाची एकरूप होण्याचं एक प्रतीक आहे. आपण देवाला निरोप देताना डोळ्यात पाणी येतं, पण हा त्याग शिकवतो. आपल्याला पूजा मांडताना, पूजा अर्चना करताना खूप आनंद वाटतो आणि हे विसर्जन करताना डोळ्यात एकदम पाणी येतं की देवा तू जाऊ नकोस, असंच मनातून एक वाक्य येतं, तू माझ्या हृदयात कायम राहा, असंच मनापासून वाटतं. आपण खूप भावनिक होतो, पण हा त्यागसुद्धा शिकवतो. जीवनात कोणतीच गोष्ट कायमची नाही. मूर्ती जाते पण भक्ती कायम आपल्या राहते. हेच विसर्जनाचं तात्विक गुण आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धार्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि पूर्ण शेवटपर्यंत पहा. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नाही, तो एक उत्सव आहे, भक्ती, आनंद आणि त्यागाचा. देव गेला नाही, तो प्रत्येक क्षणी आपल्या हृदयात आहे. म्हणून आपण म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. जगातील सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. मूर्ती हे केवळ साधन आहे, देव सर्वत्र आहे. विसर्जनातून आपण शिकतो की आपण देवाला हृदयात ठेवायचे. आगमन आणि निर्गमन हे जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा एक शेवट आहे. हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की अहंकाराचा नाश. विसर्जन करताना आपण मान्य करतो की कोणतीही वस्तू किंवा शक्ती, गौरव कायमची नाही आहे. जेव्हा आपण पूजा अर्चना करतो मूर्तीची, ती कलशाची प्रतिष्ठापना करतो, तेव्हा ती आपली पूर्ण अर्चना झाल्यानंतर त्या मूर्तीचा सन्मानपूर्वक निरोप देणेसुद्धा आवश्यक आहे, असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आपण केलेला संकल्प पूर्ण झाल्यावर देवाला परत निसर्गात सोडणे हा धर्म आहे. भक्ती आणि आनंदानंतर त्यागाची शिकवण आपल्याला अध्यात्मामध्ये दिलेली आहे. आपल्याला आसक्ती सोडायला शिकवते. भक्ती मनात राहावी, वस्तूमध्ये नाही, असंच अध्यात्म सांगतं आपल्याला. सर्व देह, सर्व वस्तू नश्वर आहेत, केवळ परमात्मा शाश्वत आहे. हेच आपल्याला शिकवण आपल्याला मिळते, हे संदेश आपल्याला मिळतो.
विसर्जन म्हणजे देव बाहेर नसून अंतःकरणात आहे, हे स्मरण आहे. शेवटी मी हे म्हणू शकते की माझं सर्व काही तुला अर्पण आहे देवा. हे देवा, ही अर्चना, ही आराधना, हे विसर्जन सर्व तुझ्या चरणी समर्पित आहे. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.